नमस्कार 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 मंडळी, मी आशिष. मी पुन्हा एकदा नेहमीप्रमाणे तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो तुमच्या लाडक्या नव्या कोरा कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा. मंडळी, आपण 2024 या वर्षाच्या अगदी शेवटच्या महिन्यात आहोत आणि प्रत्येक जण या महिन्यामध्ये आपण काय केलं काय नाही ह्याची लिस्टच करत असतो. किती खर्च झाला एवढ्या वर्षात, काय काय केलं, काय काय नवीन केलं, काय काय जुनं विसरलो, ते हे सगळं आपण आठवत असतो, त्याची एक लिस्ट करत असतो. पण मी तुम्हाला खरं सांगू का, अगदी प्रामाणिकपणे सांगतो की मला हे वर्ष खरंच खूप अत्यंत चांगलं गेलेलं आहे आणि मी नशीबवान आहे की माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा हा कार्यक्रम माझ्या वाटेला आला आणि त्या निमित्ताने मी ह्या कार्यक्रमाचं निवेदन करतोय. आणि हा कार्यक्रम फार कमी वेळामध्ये लोकप्रिय केलेले आहेत, त्या सगळ्या टाळ्या आज माझ्या इथे समोर बसल्या आहेत. तुम्हा सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि आज पोलीस कॅम्प मधील या सगळ्या टाळ्या आज इथे आलेल्या आहेत, ठरवून आलेल्या आहेत की आज ह्या भागामध्ये आपण मजा करायची. तर सुरू करूया आपला आजचा हा धमाकेदार कार्यक्रम, ज्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. त्यासाठी आपण जाऊया आपल्या पहिल्या खेळाकडे, ज्याचं नाव आहे जिभेला काही हाड. जिभेला काही हाड हा खेळ खेळायला या सगळ्या ताई इथे आलेल्या आहेत. बरं, वाक्य अत्यंत सोपं आहे. श्रुतीची पुत्री कृती हे सलग 25 वेळा बोलायचंय. हा सलग 25 वेळा आणि वेगवेगळ्या मूडमध्ये. कुठल्या मूडमध्ये ते मी सांगेन. हा आता हे जे श्रुतीची पुत्री कृती आहे, हे जे वाक्य आहे, हे तुम्हाला नाचत नाचत बोलायचंय. श्रुतीची पुत्री कुर्ती, पटापट आणि नाचत नाचत बोलायचं. श्रुतीची पुत्री कुर्ती, श्रुतीची पुत्री कुर्ती कुर्ती कुर्ती. एक काय ते ठरवा, कुत्री का कुर्ती. कृती हा कृती. हा जरा माईक जवळ पकडा, आम्हाला ऐकू येऊ दे. श्रुतीची पुत्री कुर्ती. अरे चला जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत त्यांच्यासाठी, जोरदार टाळ्या. श्रुतीची पुत्री कृती नाचत नाचत बोलायचं. हा रेडी. श्रुतीची पुत्री कृती, श्रुतीची पुत्री कृती, श्रुतीची पुत्री कृती, श्रुतीची नाचत पुत्री नाचत. कृती, हे. श्रुतीची पुत्री कुर्ती, श्रुतीची पुत्री कृती, श्रुतीची पुत्री- श्रुतीची पुत्री कृती, वेग, श्रुतीची वेग, वेग. पुत्री श्रुतीची पुत्री कृती, श्रुतीची हा. श्रुतीची पुत्री कृती, श्रुतीची पुत्री श्रुतीची पुत्री कृती, हे, श्रुतीची पुत्री कृती, 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 श्रुतीची नाचत 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 नाचत. श्रुतीची पुत्री कृती, श्रुतीची पुत्री कृती, श्रुतीची पुत्री कृती, श्रुतीची पुत्री झाल्या कृती. इथे तुमच्या एरियामध्ये. हे तुम्ही गात गात बोलायचंय. तेच की. श्रुतीची पुत्री कुत्री. काय कॉन्फिडन्स आहे, काय कॉन्फिडन्स. श्रुतीची पुत्री कोत्री. श्रुतीची पुत्री कृती, श्रुतीची पुत्री वेग कृती, पाहिजे, हा. श्रुतीची पुत्री कृती. कृती, श्रुतीची पुत्री अरे, कृती, श्रुतीची पुत्री श्रुतीची पुत्री कृती, श्रुतीची पुत्री कृती, श्रुतीची अरे, पुत्री श्रुतीची पुत्री कृती, कृती. श्रुतीची पुत्री कृती, श्रुतीची पुत्री श्रुतीची पुत्री कृती. कृती, अरे. श्रुतीची पुत्री कृती, श्रुतीची पुत्री कृती, श्रुतीची श्रुतीची पुत्री श्रुतीची पुत्री. श्रुतीची पुत्री अरे, परत पुत्री. हे तुम्ही रागात बोलायचं आणि समोर भाऊजी उभे आहेत. श्रुतीची पुत्री कृती. हा राग आहे. श्रुतीची पुत्री कृती, श्रुतीची पुत्री रागात कृती, बोलायचं, तुम्ही गातायत. श्रुतीची पुत्री कृती. श्रुतीची पुत्री कृती, श्रुतीची करा श्रुतीची पुत्री कृती. श्रुतीची पुत्री कृती. भाऊजी ताई रागवतच नाहीये, हरकत नाही. एकदा जोरदार टाळ्या ताईंसाठी होऊन जाऊ देत. तुम्ही आता रागात बोला. श्रुतीची पुत्री कुत्री. अरे या कुत्र्यांचं काहीतरी करायला पाहिजे बाबा एकदाच. श्रुतीची पुत्री कुत्र. परत श्रुतीची पुत्री कुत्र. अरे पुन्हा कुत्री. या सासू आहेत.
तरीच मगापासून बघतोय, इथे का बघतायत? सासूबाई हे काय आहे? हा बरं, सासू आणि सून इतक्या नटून आले आहेत ना. हा व्हेरी गुड, चला खूप छान वाटते. पण हा श्रुतीची पुत्री कृती, श्रुतीची पुत्री कृती. नाही आहे ना. ठीक आहे, जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे, जोरदार टाळ्या. ताई आता हे जे वाक्य ना ते तुम्ही लाजत लाजत बोलायचे. श्रुतीची पुत्री श्रुतीची पुत्री कुत्री. ह्या कुत्र्यांचं काय करायचं मला काही कळत नाहीये. अरे एवढ्याच वाढले असेल तर बोलवा कोणा तरी, सांगा. श्रुतीची पुत्री कुत्री. मला वाटलं एवढा वेळ घेतला, पण कुत्री काय वाक्यातून जात नाहीये. श्रुतीची पुत्री कृती. श्रुतीची पृथ्वी. पृथ्वी काय ते एकदा तर ठरवा. श्रुतीची कन्या कृती. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे, जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आणि ज्या ताईंनी उत्तम सादरीकरण केले तिला मिळणारे सर मराठी वाहिनीकडून खास भेट वस्तू. ताई ताई पुढे या. त्यांना खास भेट वस्तू आणि हे बक्षीस अभिलाषा ताईंना द्या. सोहळा सख्यांचा. आईची लेक दूर जाते जन्मोजन्मी युगान युगे. आईची लेक दूर जाते जन्मोजन्मी युगान युगे. बाई सतत घडवत राहते एका घराचे कुटुंब नवे. मुलगी माहेर सोडत असते, मुलगी माहेर सोडत असते. मुलाचं माहेर सुटत नाही. सासरी सुखात नांदली तरी माहेरचं प्रेम आटत नाही. माहेरचं प्रेम आटत नाही. कोण डोळ्यासमोर येतं माहेर म्हटलं? मला पहिली आई येते डोळ्यासमोर, कारण ती आत्ताच एक्सपायर झाली 2.5 वर्षापूर्वी. त्याच्यामुळं तिच्याशी खूप म्हणजे अटॅचमेंट होती. ती आता असं वाटतं की आपलं आता वाट बघणारं कोणी नाही आहे तिकडे. असं पण बहीण आहे, पण असं वाटतं तिची कमी कोणी नाही भरू काढू शकत. आई असली कीच माहेर असतं, हो आई नसली की माहेर माहेर राहत नाही. असतात ना बहिणी भाऊचे वगैरे असतात, पण तरी ती जे असतं वाट बघणारं आपल्या मनापासून. काय हाक मारायची आई तुम्हाला? माई. तुम्ही असं वाटतं कधीतरी माई हाक? असं वाटतं कुणीतरी मारावी दिवसाआड एखादा फोन तरी, किंवा दिवसातून एक तरी, का तू बरी का. तो असं बोलण्यावरून आपल्याला ओळखणार की आपल्या मनात काय चालू आहे, की आपण रडतो का हसतो, ओळखणार. काय एखादी आईची आठवण? सांगण्यासारख्या भरपूर आहे, पण तिचं एकच म्हणणं की असं व्यवस्थित राहिलं का तर ती खुश असायची. आम्ही जर खुश असलो तर बहीण भावंड सगळी, तर तिचा आम्हा तिघा बहीण भावंडांमध्ये खूप जीव होता. आई असावी तर अशी. कोण येतं माहेर म्हटल्यानंतर डोळ्यासमोर? सगळे आई पप्पा पहिले. काय त्यांची आठवण आई पप्पांची? काय नाही, गेल्यावरती पप्पा आणि आई कधी येते असंच राहतं, बाकी काही नाही. आत्ताच गेल्या आठवड्यात भेटून गेले. घरी काय नावाने हाक मारायचे तुम्हाला? गुड्डी. गुड्डी. लग्नाच्या आदल्या दिवशी माहेरी तुम्ही होतात, आपली लेक, आपली पोर, आपल्या काळजाचा माझे तुकडा. पप्पा खूप हळवे होता त्या बाबतीत. आम्ही तिन्ही मुली, पण त्यांचे खूप लाडके पप्पांच्या. काय बोलणं झालं होतं बाबांशी त्या दिवशी रात्री? काही नाही, पप्पा फक्त बोलले ते दिल्या घरी सुखी राहा, मी सदैव तुझ्या पाठीशी. कन्यादानाला खूप रडले असेल ना आई बाबा दोघे? हो, त्यांचे सगळ्यात लहान होते ना, त्याच्यामुळे ते खूपच म्हणजे माझ्यानंतर त्यांना खूपच हे वाटलं, घर खाली वगैरे. 2 बहिणींचे लग्न झाल्यानंतर मी होते तिथे. माझं लग्न झाल्यानंतर म्हणजे एकदमच खाली खाली. आणि माझा स्वभाव कसा आहे, खूप बोलका वगैरे, त्याच्यामुळे त्यांना एकदमच 1 महिना 2 महिने तरी जास्त, मम्मीला तर जास्तच ॲडजस्टमेंट करायला वेळ गेला. तुम्ही हे सगळं हसत हसत बोलताय, पण डोळ्यातून पाणी पण वाहत आहे तुमच्या. काय इतक्या वर्षात सांगायचं राहिले आई बाबांना की? मला एवढंच म्हणायचं आहे का त्यांनी त्यांची काळजी घ्यायची दोघांनी पण. ते दोघं जण काळजी नाही घेत त्यांची. म्हणजे आमच्या चौघांचं काही पण असो, ते खूप त्यांची धावपळ करत राहतात. पप्पा पण त्यांची काळजी घेत नाही, म्हणजे स्वतःची ते केअर घेत नाही आमच्यासाठी. एवढीच इच्छा आहे की आता आहे ना तोपर्यंत स्वतःसाठी त्यांनी जगलं पाहिजे दोघांनी पण.
ते दोघं पण स्वतःसाठी जगतच नाही. हिचं झालं तिचं झालं हे ते, स्वतःसाठी त्यांनी कधी वेळच दिला नाही एकमेकांसाठी. त्यांनी त्यांच्यासाठी वेळ द्यावा एवढीच इच्छा आहे. कोण येतं डोळ्यासमोर बाहेर म्हटल्यानंतर? आई-वडील. काय आईबाबांची आठवण? आई पण नाही आणि वडील पण नाही, फक्त भाऊ आहे आणि आम्ही 3 बहिणी. पण जेव्हा माहेरी जाते जरा लेट झालं की भाऊ फोन करतो की अगं माई तू कुठे आहेस, अजून आली नाहीस. मग त्याला सांगते येते मी येईन घरी. मग माझ्या आत्या वगैरे आहेत, आई वडील नसल्यामुळे माझ्या आत्या वगैरे सगळे सांभाळ करतात वगैरे. आई वडील नसल्यामुळे खूप जरा एक सॉफ्ट कॉर्नर आहे की ते असतं तर आज बरं झालं असतं. निदान भावाकडे जरा देखरेख असते. माझे आता घरचे सगळे त्याला सपोर्ट करत आहेत, त्याच्यामुळे मी थोडी आहे रिलॅक्स. पण मग कन्यादानाला जेव्हा आई बाबा रडत होते तेव्हा काय मनात होतं, काय डोक्यात विचार चालू होते? काही असं वाटलं नाही की माझंच लग्न आहे आणि त्यांना असं फील होत होतं की आज माझी मुलगी खरंच दुसऱ्याच्या घरात जाते असं त्यांना वाटत होतं. पण तेव्हा वडील दाखवले नाही तरी आईच्या डोळ्यात अश्रू असतंच. पण वडिलांनी नंतर तो दाखवून दिला की बाबा माझी आज मुलगी दुसऱ्याच्या घरी जाते, म्हणजे लहानपणापासून जी सांभाळ केलेली आहे आज दुसऱ्याच्या घरात जाते, तर तू बाबा व्यवस्थित राहा, काय चुकलं असेल तर एक सांगत जात. पण आता ती दोघंही नसल्यामुळे खूप मिस होतं. काय सांगायचं इतक्या वर्षात आईला किंवा बाबांना जे सांगायचं राहून गेलं ते तुम्हाला आत्ता सांगावं असं वाटतं? काय नाही, त्यांना जे जगायचं होतं ते त्यांना त्यांच्या ह्याच्याने नाही मिळालं, कारण त्यांना पॅरालिस झालं पप्पांना, त्याच्यामुळे त्यांनी खूप डिप्रेसमध्ये त्यांना तो फील झाला. आणि आई अचानक गेल्यामुळे खूप एक म्हणजे खूप आम्हाला धक्काच बसला तो की असं नाही व्हायला पाहिजे होतं. आता या सगळ्या ताईंच्या डोळ्यामध्ये पाणी जरी असलं तरी नेहमीप्रमाणे त्यांच्या चेहऱ्यावरती हास्य आणण्याचं काम ह्या भावाचं आहे. त्याच्यामुळे आपण जाणार आहोत आपल्या पुढच्या खेळाकडे. आणि आता अर्थातच सुरू करूया आपला हा धमाकेदार खेळ ज्याचं नाव आहे संगीत अभिनय नृत्य खुर्ची. चला तर मग सुरू करूया आपला हा धमाकेदार खेळ, पण त्याच्यासाठी म्युझिक प्लीज. हा लवकर 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 बसून घ्या. हा व्हेरी गुड व्हेरी गुड. क्या बात है क्या बात है. म्युझिक प्लीज. म्युझिक द्या. संडे मार्केटला माझी मसुलीचा भाव चिकू भरणार आहे. संडे मार्केटला माझी मसुलीचा भाव चिकू भरणार आहे. व्हेरी गुड मस्त. हा संडे मार्केटला माझे मसुलीचा भाव संडे मार्केटला माझे मसुलीचा भाव चिकू भरणार आहे. हा लवकर लवकर. हा 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 लवकर 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 लवकर. हा 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 इथे काय झालं ताई, काय झालं काय झालं काय झालं काय झालं इथे आम्हाला सांगा. मी इकडे होती आणि ही इकडून इथे पास होती तर ही पटकन पाठी आली. म्हणजे कशा, म्हणजे इथे येऊन ह्या अशा बसल्या ना? हा है की नाही? ही खुर्ची तुमची आहे, बसा. ओ भाऊजी, हे काय चाललंय इथे? भाऊजी घरी आहेत. मला नाही वाटत की ते काय बोलत असतील. काय नाही बोलणार, ते शांत- पोलीसवाले आहेत ते गप्प बसतात का? म्युझिक द्या. दस दस की नोट ऐसे गिन के ना उड़ा, सौ सौ निकाल जेब
बात आहे, व्हेरी गुड. ओहो, 10-10 की नोट ऐसे किनकिना उड़ा, 100-100 निकाल जेब में यूं ना सड़ा. दिल से परख दिल है सोने का मेरा, लगता जितना है उससे भी कहीं बड़ा. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे, जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या. आणि जी ताई विजेती झालेली आहे तिला मिळते सन मराठी वाहिनीकडून खास भेट वस्तू. जोरदार टाळ्या. सगळं छान चालू असतं, सगळं आनंदात असतं, सगळे हसत असतात. कारण जेव्हा आपण आपल्या माणसांमध्ये येतो, आपल्या हक्काच्या माणसांमध्ये येतो, पण कुठेतरी एक मनात खंत असते की ही व्यक्ती आपल्याशी बोलत नाही. पण ही खंत मनातली कुठे व्यक्त करायची, कोणासमोर हे बोलायचं. आणि त्यासाठीच चुकबुल द्यावी घ्यावी हा भाग आमचा ह्या 16 सख्यांचा मध्ये असतो की जिथे अबोला दूर केला जातो आणि दुरावलेली नाती जवळ आणण्याचा प्रयत्न केला जातो. आज आपल्या सगळ्या ताईंमध्ये एक ताई आहे की तिचा अबोला कोणाबरोबर तरी आहे. तो अबोला कोणाबरोबर आहे, का आहे, कशामुळे आहे ते आपण त्या ताईंकडूनच जाणून घेऊया. आणि त्यासाठी मी ताईंना विनंती करतो की ताई तुम्ही इथे यायचंय. ताई कोणाबरोबर अबोला आहे? भावाबरोबर. सख्खा भाऊ? सक्का भाऊ आहे, माझ्या वाटचा आहे. किती वर्ष अबोला आहे? आत्ता जस्ट 1-2 वर्ष झाली असतील. 2 वर्ष झाली असतील. काय कारण आहे? कारण नाही, इच्छा आहे. आता तुम्हाला म्हणून सांगते, इतकं सोन्यासारखं माहेर होतं माझं, खूप छान होतं, खूप म्हणजे खूप. लहानांपासून म्हणजे जोपर्यंत आई वडील होते तोपर्यंत माहेर खूप सुंदर होतं माझं. आई वडील एका झटक्यात 2 जण गेले. आज 11 वर्ष झाली त्यांना जाऊन, 11-12 वर्ष झाली. तरी पण खूप माहेर चांगलं राहिलं. भावांनी ये जा वगैरे खूप चांगलं केलं. पण मनात मोठं दुःख हे आहे, माझे पती गेले आणि माझी भाऊबीज आणि माझं रक्षाबंधन पूर्ण कंप्लीट बंद केलं. का तर मी विधवा आहे म्हणून. मला हे गणितच नाही समजलं. 6 वर्ष झाली आज रडते. पण आज तुमच्या मंचावर येऊन इतकी हसली मी, इतकी हसली की 6 वर्षातलं माझं रडू आठवतच नाही मला मी रडली असेल म्हणून. माझ्या लग्नाला आता 47 वर्ष झाली. मिस्टर जाऊन 6 वर्ष झाली. कोणाकडे बघून हे करायचं, कोणाला सांगायचं? हे दुःख मी सांगू नाही शकत कोणाला. मी दादाशी कधी ह्या बाबतीत बोलणार नाही. त्यांनी सरळ सांगितलं तू नाही ओवळायचं. सगळं खूप चांगलं आहे, पण जे माहेरचं दुःख असतं आई वडील गेल्यानंतरच, भावांनी केलं ऍडजस्ट, नाही असं नाही, पण नवरा गेल्यानंतर बाईला एवढं हिणवलं जातं का, हे मला म्हणायचं. नाही, हे चुकीचंच आहे ताई, तुम्ही जे म्हणतायत ते. पण तुम्हाला काय सांगावं असं वाटते? माझं उत्तर असं आहे, मी फटकन बोलते, रागाने बोलते, मला मान्य आहे. पण मी एवढं मनाने असं नाही बोलली की तुझं असं वाईट व्हावं की काय व्हावं, असं कधीच बोलली नाही. तरी पण मग तू का माझ्याशी एवढा दुरावा धरलास? हां, आणि पहिली गोष्ट, माझी चूक नसताना मी तुला सॉरी म्हणते, हे मी 4 वेळा सांगेन. एवढं मी त्याला बोलू शकते. भले तो कुठे पण राहू दे, सुखी राहू, बस एवढीच अपेक्षा. ताई, तुम्ही इथे आलेला आहात आणि तुम्ही तुमच्या मनातली ही खंत बोलून दाखवलेली आहे. पण तुम्ही असं अजिबात समजू नका की तुमचा भाऊ बोलत नाहीये. आज मी इथे जो तुमच्या समोर आहे हा तुमचा भाऊ म्हणा, तुमचा मुलगा म्हणा, पण तुम्ही इथे माझ्यासमोर जी खंत व्यक्त केली आहे तर मी ती खंत नक्कीच दूर करण्याचा प्रयत्न करेन. आणि त्यासाठी मी दादांना सांगेन की ज्या गोष्टी आता ताईंनी सांगितल्या आहेत तर त्या गोष्टी खरंच तर बरोबर नाही आहेत. मी तुम्हाला विनंती करतो एक तुमचा छोटा भाऊ म्हणून की हे जे काही गैरसमज असतील, जो काही राग असेल तो दूर करा, ताईंना भेटायला या आणि भाऊ बीजेला नक्कीच भेटायला आणि ती ओवाळणी त्यांच्याकडनं ओवाळून घ्या तुम्ही. मला असं वाटतं की ताई हा भाग बघितल्यानंतर त्यांना कुठेतरी रिअलाईज होईल, त्यांना कळेल आणि ते तुम्हाला फोन करतील. पण आम्हाला हे असं झालं तर नक्कीच आम्हाला मनापासून आम्हाला खूप आनंद होईल. आणि ताई तुम्ही खरंच खूप छान बोललात, व्यक्त झालात, हे बघून आम्हाला खरंच मला तेच दुःख मोठं वाटतं की जो भाऊ ताईशिवाय पान हलवत नव्हता तो भाऊ मला म्हणतो तू ओवाळतो. किती मोठं दुःख आहे. मला दुसरं दुःख काही नाहीये, खरं सांगते. नाही बोलते ना तो भाऊ, हरकत नाही, हा भाऊ आहे, अजिबात टेन्शन घेऊ नका. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. ही तुळस मी तुमच्याच सखींकडून तुम्हाला मी देणार आहे. त्यासाठी मी त्या ताईंना इथे बोलवीन की ताई तुम्ही इथे यायचंय.
आज म्हणजे पोलीस पत्नी सगळ्या इथे आलेले आहेत आणि पोलिसांची ड्युटी काय असते हे आम्हा सगळ्यांना माहिती आहे. त्यांची जी 24 तास जी सेवा सुरू असते आणि त्याच्यामुळे तुमच्यावरती इतकी जबाबदारी आली असते आणि ह्या जबाबदाऱ्यांमधून वेळ काढून आज तुम्ही इथे आलायत, तुम्ही एन्जॉय करतायत हे बघून आम्हाला खरंच छान वाटतंय खरं तर. आणि असं वाटतं की थांबूच नाही, तुमच्याबरोबर अजून वेळ घालवावा, तुमच्याबरोबर अजून खेळ खेळावे. पण आपल्याला आजच्या या भागापुरता थांबावं लागणार आहे कारण संध्याकाळची वेळ झालेली आहे. अर्थातच दिवे लावायची वेळ झालेली आहे आणि सन मराठी वाहिनीवरील तुमच्या आवडत्या मालिका पाहण्याची सुद्धा वेळ झालेली आहे. तेव्हा दिवा लावूया देवापाशी, उजेड पडेल मग तुळशीपाशी, माझा नमस्कार सर्व देवांपाशी. तर भेटणार आहोत आपण पुढच्या भागात अशीच धमाल मजा मस्ती करायला तुमच्या लाडक्या नव्या कोऱ्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा.